महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट क्रमांक 22चं विश्लेषण पाहणार आहोत. त्यामधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण बघू. प्रश्न क्रमांक 1 आहे, गजेंद्र या शब्दामध्ये कोणत्या स्वरांचे एकत्रीकरण झालेले आहे? आता गजेंद्रचा विग्रह काय होतो? गजेंद्रचा विग्रह गज अधिक इंद्र असा होतो. या गज मध्ये ज कधी होतं? पायमोडक्या ज मध्ये अ स्वर मिक्स झाल्यानंतर म्हणजे अ अधिक ई यांचं एकत्रीकरण होतं आणि अ आणि ई हे एक झाल्यानंतर ए एड काय तयार होतो, म्हणून हा गजेंद्र. म्हणजेच हे स्वर संधीचं उदाहरण आहे. मग अ अधिक ई पर्यायामध्ये कुठं आहे बघा? पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि गजेंद्र हे स्वर संधीचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2, प्रियांका अभ्यास करीत होती या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचे अपूर्ण भविष्य काळातील रूप कोणते होईल? आता क्रियापद करीत होती असं आहे, मग ती जेवण करीत असू दे, अभ्यास करत असू दे, काय असेल ते असेल. याच्यावरनं आपल्याला कळतं करीत होती म्हणजे करीत म्हणजे चालू आहे, म्हणजेच अपूर्ण आहे. होती म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे अपूर्ण भूतकाळ किंवा त्यामध्ये चालू भूतकाळ म्हणू शकतो. पण याचं आपल्याला भविष्य काळातलं रूप करायचं आहे. मग भविष्य काळामध्ये चालू भविष्य काळ म्हणजेच अपूर्ण भविष्य काळ हे जे आहे ते करीत तसंच आहे. करीत असेल म्हणजे होतीच्या ठिकाणी असेल. आता ते चालू वर्तमान काळ करीत आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळ झालं, हे भूतकाळातलं झालं आणि हे भविष्य काळातलं. मग आपल्याला सांगितलंय काय? अपूर्ण भविष्य काळ. अपूर्ण भविष्य काळ म्हणजेच चालू भविष्य काळ. एखादी क्रिया अपूर्ण आहे म्हणजेच ती त्यावेळी चालू आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 करीत असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे 3, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी, तुका म्हणे नाव जन्मासाठी उदकी ठाव, या ओळी कोणत्या पद्य रचनेत मोडतात? पर्याय क्रमांक 2 लहान अभंगात मोडतात. आता या लहान अभंगामध्ये काय काय असतात? 2 चरण असतात, यमक जुळवलेले असतात. हे लहान अभंगाचं वैशिष्ट्य आहे आणि हे संत तुकारामांनी म्हटलेला अभंग आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 4, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, या काव्य पंक्तीतील अलंकार कोणता आहे? तर एखादी निर्जीव वस्तू म्हणजेच वनस्पती या सजीव आहेत, बरोबर आहे, पण त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, म्हणजे निर्जीव वस्तूप्रमाणेच त्यांचं आहे जरी सजीव असल्या तरी. मग अशा असणाऱ्या निर्जीव वस्तू एखाद्या प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे बोलू शकतात, रुजू शकतात, चालू शकतात, असं जिथं वर्णन असतंय तिथं चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न 5वा आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, वरील काव्यपंक्तीतील वृत्त कोणते? आता या काव्यपंक्ती बहिणाबाई चौधरी यांनी म्हटलेले आहेत. आता ही जात्यावरचे ओवीच आहे, साहजिकच हे ओवी या वृत्तामध्ये येते आणि ओवीला अक्षरांचं बंधन नसतं, कुठलेही नियम नाहीत. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 6वा, तो हुशार मुलगा आहे, या वाक्यातील तो शब्द कोणत्या शब्द प्रकारातील आहे? तो हा सर्वनाम आहे. आता तो सर्वनाम, तो कशा प्रकारचं सर्वनामच आहे, पण कशा प्रकारचं? तो ती ते दर्शक सर्वनाम.
हा ही हे दर्शक सर्वनाम जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे सर्वनाम वापरतात. लांबची वस्तू किंवा लांबची व्यक्ती किंवा लांबचा प्राणी दाखवण्यासाठी तो ती ते वापरतात. म्हणजे ते सर्वनाम आहे, तो हे सर्वनाम आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्वनाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 7. पुस्तक खालील नामसाधित विशेषण कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे पुस्तक विक्रेता. आता त्यामध्ये विशेषण असलेलीच दिलेत. पुस्तक विक्रेता, दयाळू माणूस, बनारसी साडी. आता हे जे आहेत पुस्तक विक्रेता, दयाळू माणूस आणि त्यानंतर बनारसी साडी, हे जे आहे विक्रेत्याला जे विशेषण जोडले, पुस्तक हे नाम आहे, सामान्य नाम. दयाळू हे भाववाचक नाम आहे, दयाळू माणूस. बनारसी हे विशेष नाम आहे, म्हणजे नाम हे विशेषणाचं इथं काम करतंय, म्हणून ही नामसाधित विशेषण आहेत. म्हणून वरील सर्व पर्याय क्रमांक 4 आहे. आता या विशेषणामध्ये अव्ययसाधित विशेषण पण आहे. वरचा मजला म्हणजे अव्ययाचा वापर करून ते विशेषण होतंय. आणि हसणारे मूल मध्ये हस हा धातू आहे, म्हणून हसणारे मूल सांगायचं असेल तर ते धातू साधित सर्वनाम आहे. म्हणजे धातू साधित, अव्यय साधित आणि नाम साधित ही विशेषणं आहेत. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 8. सीतेने रामास पाहिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सीतेने रामास पाहिले या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. सीताच्या ऐवजी सीताचं लिंग वचन बदलू. रामाने किंवा रावणाने रामास पाहिले, पाहिलेच राहिलं, कर्ताचं लिंग बदललं. आता रामाच्या ठिकाणी वेगळं नाव ठेवू. सीतेने प्रियांकास पाहिले, लिंग बदललं, पाहिलेच राहिलं. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही. आणि असं ज्यावेळी असतं त्यावेळी तो भावी प्रयोग असतो. अजून एक भावी प्रयोगाचं सांगायचं असेल तर कर्त्याला आणि कर्माला विभक्ती प्रत्यय लाभलेला असतो, त्यावेळी भावी प्रयोग असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे 9. कर्ता हा नेहमी प्रथमांत आणि कर्म हे नेहमी प्रथमांत किंवा द्वितीयांत असते तेव्हा त्या प्रयोगास टिंब म्हणतात. कर्ता हा नेहमी प्रथमांत म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसला पाहिजे. जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसेल आणि कर्माला विभक्ती प्रत्यय असेल किंवा नसेल असं असलं तर तो कर्तरी प्रयोग असतो. कारण कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत राहतं. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 10. एखाद्या कल्पनेकडे समूहाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चित्ररूप घोषणा असलेल्या एका कागदावरचा वापर केला जातो, त्याला टिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 भित्तिचित्र म्हणतात, कारण लक्ष वेधून घेण्यासाठी भित्तिचित्र लावली जातात. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 11. अजगराकडून उंदीर गिळाला गेला. अजगराकडून उंदीर गिळाला गेला. कडून हा प्रत्यय असेल तर नवीन कर्मणी. अजून एक क्रियापदामध्ये केलं गेलं, गिळाला गेला, केलं गेलं पाहिजे अशा प्रकारची नवीन वाक्य रचना दिसली आणि कडून प्रत्यय असला तर नवीन कर्मणी हा प्रयोग होतो. आणि आजकाल भाषणामध्ये भाषण लांबवण्यासाठी, भाषण वाढवण्यासाठी केलं गेलं पाहिजे. आता केलं पाहिजे म्हटलं तरी चालतेच.
त्याच्यामध्ये उगाच जास्त शब्दांचा वापर करायचा आणि आपलं भाषण लांबवायचं असं ज्यामध्ये केलं जातं त्याला नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी. यामध्ये कर्मणी आहे, कर्मणी मधला नवीन कर्मणी. कर्मणीमध्ये पोट प्रकार आहेत: प्रधान कर्तृक कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी, पुराण कर्मणी. त्या सगळ्यांच्या मधला नवीन कर्मणी हा प्रयोग आहे. म्हणून 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 12. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर हा टिंब अलंकार होतो, तर व्यतिरेक अलंकार होतो. तर आता एखादं उदाहरण बघूया. तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण: तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. सुंदर आहे. आता मुख म्हणजे तोंड सुंदर का चंद्र सुंदर? कधीही बघितलं तर चंद्र सुंदर असला पाहिजे, तरी सुद्धा उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ समजलं जातं. म्हणजे यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ समजलं जातं असं ज्या ठिकाणी वर्णन असतं त्याला व्यतिरेक अलंकार होतो. हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणून 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 13. आडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा नेमका अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1. अडचणीच्या वेळी मूर्खाची खुशामत करण्याची पाळी येते. त्यानंतरचा प्रश्न 14 आहे. पुढील वाक्याचा काळ ओळखा. मधुरा गीत गात आहे. गात आहे. मधुरा गीत गात आहे. आहे म्हटल्यानंतर वर्तमान आलाच. आहे हेच दर्शवतोय वर्तमान काळ. गात इथं त असेल तर तो चालू किंवा त्यालाच दुसऱ्या भाषेत अपूर्ण पण म्हणतात. एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण झालेली नाही म्हणजेच अपूर्ण. वर्तमान काळ असा असणारा पर्याय क्रमांक 1 आहे अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो हैदराबादला गेला. या वाक्यातील अव्यय ओळखा. चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो हैदराबादला गेला, तर उभयान्वयी 2 वाक्य जोडण्याचं काम म्हणून न केलेलं आहे. म्हणजे उभय 2 वाक्यांचा संबंध जोडलेला आहे म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. मग त्या उभयान्वयी मधला कोणता पोट प्रकार आहे? तर कशासाठी गेला? काहीतरी उद्देश ठेवून गेलाय, बाबा तिथे चांगला औषधोपचार आपल्याला हैदराबाद मध्ये मिळेल यासाठी तो गेलाय म्हणून हे वापरलेलं आहे. मग उद्देश बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. तर इथं असणारा पर्याय आहे 15चा पर्याय क्रमांक 4 आहे उभयान्वयी अव्यय. त्याचा पोट प्रकार सांगायचा असेल तर उद्देश बोधक, काहीतरी उद्देश आहे त्यामध्ये म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे 16. या समासात शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते. कोणत्या समासात हो? पहिले पद म्हणजे कोणतंही पंचपाळे असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, त्रिकोण घेऊ. यामध्ये काय पहिली संख्या आहे आणि हे 3 कोणांचा समूह त्रिकोण हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. कोणत्या प्रयोगात कर्म हा नेहमी क्रियापदावर हुकमत गाजवत असतो? साहजिकच आहे, कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. म्हणजेच कर्म ज्यावेळी क्रियापदावर हुकमत गाजवत असतो त्यावेळी कर्मणी प्रयोग होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. समास कोणता ते ओळखा. कुणाचा 3-4 हा शब्द दिलाय त्याचा 3-4चा समास ओळखायचा. 3-4 3-4चा विग्रह काय होतो? 3 किंवा 4 असा विग्रह होतो. 3 किंवा 4. मग दोन्हीपैकी एक वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक यामध्ये दिलेलं नाही, राहू द्या. द्वंद्व समास दोन्ही पद महत्वाचे आहेत. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वंद्व समास. त्यानंतरचा प्रश्न आहे 19. जलद हा सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. जलद या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. जलद म्हणजे जल देणारा. उपपद तत्पुरुष समास आहे.
समासाचं हे उदाहरण आहे. जलद म्हणजे जल देणारा, पाणी देणारा असा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 20. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. समुद्रात खसखशीचा दाणा पडला, मी पोहत जाऊन काढून आणला, पण तेव्हा तो वाटाणे एवढा फुगला होता. मला सांगा, खसखशीचा दाणा असायला किती असतो? एकदम छोटा. तो समुद्रात पडला, समुद्रात पोहत जायला तर याला सापडलाच कसा? त्यामध्ये समुद्रामध्ये गाळांचं, रेतीचं प्रमाण काही कमी आहे का? क्षारतेचं प्रमाण काही कमी आहे का? त्यामध्ये याला खसखस सापडली, तीही लगेच पडल्या पडल्या हा गेला आणि तेवढ्यात वाटाणे एवढा झाला. किती फुगवून सांगितले. आणि ज्या ठिकाणी वास्तव सोडून विनाकारण त्याच्यामध्ये फुगवट आणलेला असतो, फुगवून सांगितलेलं असते, त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार झालेला असतो, म्हणजे अतिशयोक्ती जास्त केलेली असते. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 21. गर्व नाहीसा करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. पर्याय क्रमांक 3. नाक कापणे. म्हणजे 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. उकळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती मिळणे किंवा संपत्ती गोळा करणे. म्हणून 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 22. अवनीचा समानार्थी शब्द शोधा. धरणी, धरित्री, भू, अवनी, भुई, धरती हे सगळं अवनीचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे 23. भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा. आता शब्द शक्ती 3 प्रकारच्या आहेत. अभिद्या, व्यंजना आणि लक्षणा. अभिद्यामध्ये काय असतं की जसं वाक्य दिलं, जशी शब्द रचना आहे, जसा आहे तसा अर्थ, म्हणजे जसाच्या तसा अर्थ, जसं सांगितले तसं, त्यात काय वेगळा अर्थ काय नाही. लक्षणामध्ये काय असतं की जे उदाहरण दिलंय किंवा जे सांगितलंय त्या वाक्यातला मूळ अर्थ न घेता दुसराच घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा. म्हणजेच आपण एखादं उदाहरण बघू की पायात चप्पल घाल, पायात चप्पल घाल, याचं एक उदाहरण आपण बघू. पायात चप्पल घाल. मला सांगा, पायात चप्पल घालतो का चपलात पाय घालतो? चप्पल मध्ये पाय घालतो, पण म्हणताना आपण काय म्हणतो? पायात चप्पल घाल. म्हणजे ह्यामधून आपल्याला काय लक्षार्थ आहे की चप्पल मध्ये पाय घाल आणि चल, हे सांगायचं होतं, पण बोलताना काय म्हटलं? पायात चप्पल घाल. जेवणाच्या ताटावर बसा म्हणजे किंवा ताटावर बसा, ताटावर बसत नाही, ताटाच्या समोर बसतो, म्हणजे लक्षार्थ घेतो. म्हणजे मूळ जे वाक्य रचना सांगितले तो अर्थ न घेता त्यामध्ये सांगायचं आहे ते लक्षार्थ घ्यायचा आहे. म्हणजे मूळ वाक्यातला अर्थ न घेता दुसराच अर्थ घ्यायचा, ते लक्षणा. म्हणजे पहिला अर्थ सोडायचा, जसं दिलंय तसं सोडायचं, दुसऱ्याच अर्थ घ्यायचा. व्यंजनामध्ये असं आहे की डबल मिनिंग, 2 अर्थ असतात. जे दिलेला वाक्य रचनेत एक अर्थ असतो, जसा दिलाय तसा घेतला तरी पण येतो आणि तो सोडून दुसरा पण येतो. मग त्यामधलं हे उदाहरण आहे, भुंकणारा कुत्रा चावत नसतो. चावत नसतो कसं काय हो? भुंकणारा कुत्रा चावत नसतो, कुत्र्याचं जरी उदाहरण घेतलं तरी पण बरोबर आहे, कारण न भुंकणारं कुत्रं डायरेक्ट येऊन चावतं, ते पण बरोबर आहे. आणि दुसऱ्या अंगाने विचार केला, जो माणूस विनाकारण धमक्या देतो तो माणूस आपल्याला काहीच करत नाही, हा त्याचा दुसरा अर्थ होतो. म्हणजे या वाक्याचे दोन्ही अर्थ निघू शकतात. हा व्यंग्यार्थ म्हणजे व्यंजना ही आहे, 2 अर्थ निघतात.
आणि 2 अर्थ घेऊ शकतो. याचा मात्र जो पहिला अर्थ निघतो तो मात्र घेत नाही, दुसराच अर्थ घेतो, याचा जसा आहे तसा घेतो. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंजना म्हणजेच व्यंगार्थ यामध्ये आहे. डबल मिनिंग परत एक वेळ सांगतो. अभिद्यामध्ये जसा आहे तसा अर्थ घेतला जातो, लक्षणामध्ये मूळ अर्थ सोडून दुसराच अर्थ घेतला जातो आणि व्यंजनामध्ये डबल मिनिंग असतात, 2 अर्थ असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 24. संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय क्रमांक 1 विस्तार. संकोच म्हणजे कमी करणं, संकुचित करणं, विस्तार म्हणजे वाढवणं. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 25. गाव पांढरी जमलेली आहे. गाव पांढरी जमलेली आहे. या वाक्यातील पांढरी या शब्दाला अधोरेखित केलंय आणि पांढरीचा विरुद्धार्थी शब्द गाव पांढरी याचा अर्थ ज्या ठिकाणी लोक राहतात ती गावची जागा त्याला पांढरी म्हणतात. म्हणजे गावाची लोकवस्ती ज्या ठिकाणी असते त्याला पांढरी म्हणतात. आणि गाव ज्याच्यावर उत्पादन घेतं ती काळी आई म्हणजे त्याला शेती म्हणतात. इथं असणारा पर्यायामध्ये एक आहे गावातील लोक, दुसरा आहे शेती आहे, तिसरा आहे उत्पादन, चौथा यापैकी नाही. तर शेती याच्या विरुद्धार्थी आहे. पांढरीच्या विरुद्ध काळी म्हटलं तरी पण बरोबर आहे, काळी म्हणजे शेती, पण इथं दिलं नाही ना काळी. समजेल पांढरी काळी आपण लगेच विरुद्धार्थी करू शकतो, पण काळीला दुसरा पर्याय दिलेला आहे, काळी आई म्हणजे शेती आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेती. तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 22 मधील मराठी व्याकरणाचं विश्लेषण आपण पूर्ण केलेलं आहे. तर पुढच्या टेस्टच्या विश्लेषणपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.